दरम्यान पश्चिम द्रुतगती महामार्गावरती सगळ्या अवजड वाहनांना पूर्णपणे प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तर रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल याच्यासारख्या आपत्कालीन सेवांना या निर्बंधांमधून वगळण्यात आलेलं आहे. पुढची बातमी पाहूयात. सीबीएसईच्या 10वी आणि 12वी इयत्तेची परीक्षा ही आजपासून सुरू होतेय. यामध्ये 46 लाखांहून अधिक विद्यार्थी बसलेले आहेत. 10वीची परीक्षा ही 17 फेब्रुवारी पासून 11 मार्च पर्यंत असेल, तर 12वीची परीक्षा 17 फेब्रुवारी पासून 10 एप्रिल पर्यंत असेल. 10वीचा पहिला पेपर हा गणिताचा असेल, तर 12वीचा पहिला पेपर हा बायोटेक्नॉलॉजीचा आणि शॉर्ट हँडचा असेल. 10वीची परीक्षा केंद्रावरती सकाळी 10 वाजेपर्यंत पोहोचावं लागणार आहे आणि दरम्यान 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्या बोर्ड परीक्षेला बसणं हे अनिवार्य करण्यात आलंय. जे पहिल्या परीक्षेमध्ये किमान 3 विषय देणार नाहीत त्यांना अनिवार्य पुनर्परीक्षा श्रेणीमध्ये ठेवलं जाईल, असं सीबीएसईनं म्हटलंय. पुढची बातमी आहे वाशिममधून. वाशिमच्या टो गावातील मैनागिरी महाराज विद्यालयामध्ये 12वीच्या परीक्षेदरम्यान सामूहिक कॉपीचा प्रकार हा उघड झालाय. त्यामुळे शिक्षण विभागानं एकाच वेळी तब्बल 587 विद्यार्थ्यांवरती कारवाई केली आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय ससाणे यांच्या भरारी पथकानं अचानक धाड टाकत ही कारवाई केलेली आहे. त्याबरोबरच केंद्र संचालक, सहाय्यक केंद्र संचालक, पर्यवेक्षकासह 50हून अधिक कर्मचाऱ्यांवरती कारवाई होण्याची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज जयस्वाल यांनी.